नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनलवर तुमचे स्वागत आहे। आज शनिवार 20 जुलै 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज घेणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण या चॅनलवरती असे रोजचे हवामानाचे अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आज महाराष्ट्राचा हवामानाचा अंदाज घ्यायचा झाला तर आज राज्यातील काही जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार असा अलर्ट दिलेला आहे। त्यानुसार आपण पाहत असाल तर आपल्याला दिसेल की मुंबई आणि उपनगरामध्ये आज जोरदार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। आपण स्क्रीनवरती पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल मुंबई आणि लागत असलेला नवी मुंबई, ठाणे, पालघर, वसई, विरार या भागामध्ये आज जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसत आहे। त्याबरोबरच कोकणात किनारपट्टीला त्यामध्ये रायगड जिल्ह्याला जोरदार असा पावसाचा फटका आज आपल्याला बसताना दिसत आहे। व त्यासोबतच रत्नागिरी, सिंधुदुर्ग या भागामध्ये सुद्धा आज आपल्याला वादळी वाऱ्यासह जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो। हवामान विभागाने तसा अंदाजसुद्धा आज आपल्याला येथे दिलेला दिसत आहे। त्यासोबतच कोल्हापूर जिल्ह्याला हवामान विभागाने आज येलो अलर्ट दिलेला आहे। कोल्हापूरमध्ये आज जोरदार असा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवलेली आहे। त्या लागत असलेल्या सांगली जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार ते मध्यम स्वरूपाचा पाऊस असा आपल्याला पडताना दिसू शकतो। त्याबरोबरच पाहायला गेलं आपल्याला दिसेल की सोलापूर जिल्ह्यामध्ये सुद्धा सोलापुरातील अकलूज, माळशिरस, पंढरपूर, सांगोले, मोहोळ, अक्कलकोट या भागामध्ये सुद्धा आज जोरदार असा पाऊस पडत आहे। काही भागांना येलो अलर्ट दिलेला आहे तर काही ठिकाणी ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आज वर्तवली जात आहे। धाराशिव जिल्ह्यातील सुद्धा तुळजापूर, वैराग, बार्शी या भागामध्ये सुद्धा आज पाऊस पडण्याची शक्यता मध्यम ते जोरदार स्वरूपाचा वर्तवली जात आहे। लातूर जिल्ह्याला सुद्धा पावसाच्या हलक्या सरींचा फटका आज बसताना आपल्याला दिसत आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। नांदेड जिल्ह्याला सुद्धा आज जोरदार असा पावसाचा फटका बसताना आपल्याला दिसू शकतो। त्यामध्ये काही भागामध्ये ढगाळ वातावरण राहील तर काही भागामध्ये जोरदार असा वादळी वाऱ्यासह आज आपल्याला येथे पाऊस पडताना दिसेल। बीड जिल्ह्यामध्ये जर का आपण पाहायला गेलो तर बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा कैज, परळी, माजलगाव, गेवराई या भागामध्ये जोरदार असा पाऊस आज आपल्याला पडताना दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस पडेल। अहिल्यानगरमध्ये सुद्धा आपण पाहायला गेलो तर येथे सुद्धा आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडू शकतो। त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर पाथर्डी, घोडेगाव, राहुरी, श्रीरामपूर या भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। तर बाकी ठिकाणामध्ये मध्यम स्वरूपाचा आपल्याला पाऊस हा पडताना दिसणार आहे। त्याबरोबरच पुणे जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा इशारा हवामान विभागाने दिलेला आहे। पुणे जिल्ह्यातील काही भागांमध्ये आज ढगाळ वातावरणासह मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल तर काही ठिकाणी आज जोरदार असा पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो। सातारा जिल्ह्याला सुद्धा हवामान विभागाने येलो अलर्ट दिलेला आहे। आज साताऱ्यामध्ये मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवलेला आहे। आपण जर का स्क्रीनवरती पाहत असाल तर आपल्याला दिसेल की साताऱ्याच्या बहुतांश भागामध्ये आज येलो अलर्ट आहे। येथे जोरदार असा पाऊस आज पडताना आपल्याला दिसू शकतो। उत्तर महाराष्ट्रातील आपण पाहायला गेलं तर नाशिकमध्ये सुद्धा आज आपल्याला मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस पडताना दिसू शकतो। विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस काही भागांमध्ये ढगाळ वातावरणासह तर काही ठिकाणी हलक्या सरी पावसाच्या सुद्धा इथे पडताना आपल्याला दिसू शकतात। त्यासोबतच आपण पाहायला गेलं तर आपल्याला दिसेल की उत्तर महाराष्ट्रात धुळे, जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि नंदुरबार जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा आज आपल्याला जोरदार असा पाऊस पडताना दिसू शकतो। जळगाव जिल्ह्याला आज मध्यम ते जोरदार स्वरूपाचा असा पाऊस पडत आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर दिसेल बहुतांश भागामध्ये जामनेरमध्ये सुद्धा आपल्याला जोरदार असा आज पाऊस पडताना दिसत आहे। छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्याला सुद्धा आज पावसाचा जोरदार असा फटका बसताना आपल्याला दिसणार आहे। येथे काही भागामध्ये मध्यम स्वरूपासह पाऊस जोरदार असा पाऊस पडेल तर काही ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी आज पडताना आपल्याला दिसू शकतात। त्यासोबतच परभणी, हिंगोली, वाशिम या 3 जिल्ह्याला सुद्धा पावसाचा जोरदार असा फटका आज आपल्याला बसताना दिसणार आहे। काही ठिकाणी ढगाळ वातावरण राहील तर काही ठिकाणी जोरदार असा पाऊस आज पडू शकतो। हवामान विभागाने सुद्धा येथे अंदाज सांगितलेला आहे। त्याबरोबर यवतमाळ, वर्धा, नागपूर या विदर्भातील भागामध्ये जोरदार असा पाऊस आपल्याला आज पडताना दिसणार आहे। येथे हवामान विभागाने रेड अलर्ट दिलेला आहे। येथे मुसळधार पाऊस पडताना आपल्याला दिसू शकतो। काही भागामध्ये अतिवृष्टीचा सुद्धा इशारा हवामान विभागाने आज दिलेला आहे। त्यामध्ये आपण पाहायला गेलो तर वर्धा जिल्हा, नागपूरमध्ये सुद्धा आज रेड अलर्ट हवामान विभागाने दिलेला आहे। येथे
मुसळधार पाऊस आपल्याला पडताना आज दिसणार आहे. भंडारा आणि गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आज जोरदार असा मुसळधार पाऊस आपल्याला पडताना दिसू शकतो. अमरावती जिल्ह्यामध्ये सुद्धा आणि अकोला जिल्ह्यामध्ये सुद्धा आज काही भागामध्ये जोरदार असा पाऊस पडताना आपल्याला दिसणार आहे. एकंदरीत मित्रांनो, आजचा हवामानाचा अंदाज बघायचा झाला तर आज राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये जो रेड अलर्ट आहे, जोरदार पाऊस पडत आहे, तर काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस असणार आहे. अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या. धन्यवाद मित्रांनो.